तेव्हा हे गरुडा, मुनीश्वरांनी श्री रघुनाथांच्या गुणांच्या काही कथा आदराने मला सांगितल्या. मग ते ब्रह्मज्ञानपरायण व विज्ञानवान मुनी मला मोठा अधिकारी समजून ब्रह्माविषयी उपदेश देऊ लागले की ब्रह्म जन्मरहित, अद्वैत, निर्गुण आणि अंतर्यामी आहे. बुद्धीने कोणी त्याला मापू शकत नाही. ते इच्छारहित, नामरहित, रूपरहित, अनुभवाने जाणण्याजोगे, अखंड व उपमारहित आहे. ते मन आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे, निर्मल, विनाशरहित, निर्विकार, सीमारहित आणि सुखाची खाण आहे. वेद म्हणतात ते तूच आहेस. जल आणि जलाच्या तरंगाप्रमाणे तुझ्यात व त्याच्यात कोणताही फरक नाही. मुनींनी मला अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु निर्गुण मत माझ्या मनात ठसत नव्हते. मग मी मुनींच्या चरणी मस्तक नमवून म्हटले, हे मुनीश्वर, मला सगुण ब्रह्माच्या उपासनेसंबंधी सांगा. माझे मन श्रीरामभक्तिरूपी जलातील मासोळीप्रमाणे तिच्यातच रमते. हे चतुर मुनीश्वरा, अशा अवस्थेमध्ये ते तिच्यापासून वेगळे कसे होऊ शकेल? तुम्ही दया करून मला तोच उपाय सांगा. त्यामुळे मी श्री रघुनाथांना आपल्या डोळ्यांनी पाहू शकेन. प्रथम मला डोळे भरून श्री अयोध्यानाथांना पाहू द्या, मग निर्गुणाचा उपदेश ऐकेन. मग मुनींनी अनुपम हरिकथा सांगून सगुण मताचे खंडन करून निर्गुण मताचे निरूपण केले. तेव्हा मी निर्गुण मताचे खंडन करून आग्रहपूर्वक सगुणाचे निरूपण करू लागलो. मी उत्तर प्रत्युत्तर केले. त्यामुळे मुनींच्या चेहऱ्यावर क्रोधाची चिन्हे उत्पन्न झाली. हे गरुडा, ऐकून घे. मोठा अपमान झाल्यावर दात्याच्या हृदयामध्ये क्रोध उत्पन्न होतो. जर चंदनाचे लाकूड फार घासले तर त्यापासूनही अग्नी प्रकट होतो. मुनी रागारागाने वारंवार ज्ञानाचे निरूपण करू लागले. मग मी बसल्या बसल्या आपल्या मनात अनेक प्रकारची अनुमाने करू लागलो. द्वैतबुद्धीविना क्रोध कसा येईल आणि अज्ञानाविना द्वैतबुद्धी निर्माण होऊ शकते काय? मायेच्या अधीन असलेला परिच्छिन्न जड जीव ईश्वरासमान होऊ शकेल काय? सर्वांचे हित व्हावे अशी इच्छा झाल्यास कधी कुणाला दुःख होऊ शकेल काय? ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्याजवळ दारिद्र्य कसे राहू शकेल? दुसऱ्याचा द्रोह करणारे निर्भय होऊ शकतील काय? आणि कामी मनुष्य कलंकरहित राहू शकतील काय? ब्राह्मणाचे वाईट केल्याने वंश राहू शकेल काय? आत्मज्ञान झाल्यावर आसक्तीपूर्ण कर्मे होऊ शकतील काय? दुष्टांच्या संगतीमुळे कुणाला सुबुद्धी येईल काय? परस्त्रीगमन करणाऱ्या पुरुषाला उत्तम गती मिळू शकेल काय? परमात्म्याला जाणणारे जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडू शकतील काय? भगवंताची निंदा करणारा कधी सुखी होऊ शकेल काय? नीती न जाणता राज्य राहू शकेल काय? श्रीहरीच्या चरित्राचे वर्णन केल्यावर पाप राहू शकेल काय? पुण्याविना पवित्र कीर्ती मिळू शकते काय? पापाविना कुठे कुणाला अपकीर्ती मिळते काय? जिचा महिमा वेद, संत आणि पुराणे गातात त्या हरिभक्तीसमान दुसरा कुठला लाभ आहे काय? हे बंधू, जगात मनुष्याचे शरीर मिळूनही श्रीरामांचे भजन केले नाही तर या जगात यासारखी दुसरी कोणती मोठी हानी आहे? चहाडी करण्यासमान दुसरे कोणते पाप आहे? आणि हे गरुडा, दयेसमान दुसरा कोणता धर्म आहे? अशा प्रकारे मी अगणित युक्त्यांचा विचार मनात करीत होतो आणि आदरपूर्वक मुनींचा उपदेश ऐकत नव्हतो. जेव्हा मी वारंवार सगुणाचा पक्ष मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुनी क्रोधाने म्हणाले, अरे मूढा, मी तुला सर्वोत्तम शिकवण देत आहे, तरीही तू ती मानत नाहीस आणि प्रत्युत्तर देत आहेस. माझ्या सत्य बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीस. कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतोस. अरे मूर्खा, तुझ्या मनात आपल्या पक्षाचा फार मोठा हट्ट आहे, म्हणून तू लागलीच चांडाळ पक्षी कावळा हो. मी मुनींचा शाप शिरसावंद्य मानला. त्यामुळे मला काहीही भीती वाटली नाही किंवा दैन्यही वाटले नाही. मी त्याच क्षणी कावळा झालो. मग मुनींच्या चरणी नमस्कार करून आणि रघुकुल शिरोमणी श्रीरामांचे स्मरण करीत आनंदाने उडत निघालो. श्री शिव म्हणतात, हे उमे, श्रीरामांच्या चरणांचे जे भक्त आहेत आणि काम, अभिमान आणि क्रोधाने जे रहित आहेत त्यांना जग हे आपल्या प्रभूंनी भरलेले आहे असे दिसते. मग ते कुणाशी कशाला वैर करतील? काकभूषुंडी म्हणाले, हे गरुडा, यामध्ये ऋषींचा काहीही दोष नव्हता. रघुवंश विभूषण श्रीरामच सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. कृपासागर प्रभूंनीच मुनींच्या बुद्धीला चकवून माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली होती. काया वाचा मनाने जेव्हा प्रभूंनी मला आपला दास असल्याचे मांडले तेव्हा भगवंतांनी मुनींची बुद्धी फिरवली. ऋषींनी माझा महान पुरुषांसारखा धैर्य, अक्रोध व विनय इत्यादींनी भरलेला स्वभाव पाहिला आणि श्रीरामांच्या चरणी दृढ विश्वास आहे असे पाहिले. तेव्हा मुनींनी मोठ्या दुःखाने वारंवार पश्चाताप व्यक्त करीत मला आदराने बोलावले. त्यांनी अनेक प्रकारे मला संतुष्ट केले आणि मग आनंदाने मला राममंत्र दिला. कृपानिधान मुनींनी मला बालक
रूपी श्रीरामांच्या ध्यानाची पद्धत सांगितली. सुंदर आणि सुख देणारे ते ध्यान मला फारच आवडले. ते ध्यान मी तुला पूर्वीच ऐकवले आहे. मुनींनी काही काळ मला तेथे आपल्याजवळ ठेवून घेतले. तेव्हा त्यांनी मानसाचे वर्णन करून सांगितले. आदराने मला ती कथा सांगून मग मुनी मला सुंदर वाणीने म्हणाले, वत्सा, हे सुंदर व गुप्त रामचरितमानस मला श्री शिवांच्या कृपाने मिळाले आहे. तुला श्रीरामांचा निजभक्त असल्याचे पाहिले म्हणून मी तुला संपूर्ण चरित्र विस्ताराने सांगितले. हे वत्सा, ज्याच्या हृदयात श्रीरामांची भक्ती नाही त्याच्यासमोर हे चरित्रे कधीही सांगू नये. मुनींनी अनेक प्रकारे मला समजावून दिले. तेव्हा मी प्रेमाने मुनींच्या चरणी प्रणाम केला. मुनीश्वरांनी आपल्या करकमलांनी माझ्या मस्तकाला स्पर्श करून मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला. आता माझ्या कृपेने तुझ्या हृदयात नेहमी प्रगाढ रामभक्ती राहील. तू नेहमी श्रीरामांचा प्रिय होशील आणि कल्याणरूप गुणांचे धाम, मानरहित, इच्छेप्रमाणे रूप धारण करण्यास समर्थ, इच्छा मृत्यू प्राप्त करणारा आणि ज्ञान व वैराग्याचे भांडार होशील. इतकेच नव्हे तर तू श्री भगवंताचे स्मरण करीत तू ज्या आश्रमात निवास करशील तेथे 4 कोसांच्या परिसराला अविद्या व्यापू शकणार नाही. काल, कर्म, गुण, दोष आणि स्वभाव यामुळे उत्पन्न होणारे कोणतेही दुःख तुला कधीही त्रास देणार नाही. अनेक प्रकारची श्रीरामांची सुंदर रहस्य इतिहास व पुराणात गुप्त व प्रकट आहेत. ती सर्व तुला आपोआप मिळतील. श्रीरामांच्या चरणी तुला नित्य नवीन प्रेम होत राहो. आपल्या मनात जी कोणती इच्छा करशील तिची पूर्ती श्रीहरींच्या कृपेने मुळीच दुर्लभ राहणार नाही. धीरबुद्धीच्या गरुडा, मुनींचा आशीर्वाद ऐकल्यावर आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली की, हे ज्ञानी मुनी, तुझे वचन सत्य हो. काया वाचा मनाने हा माझा भक्त आहे. आकाशवाणी ऐकून मला खूप आनंद झाला. मी प्रेममग्न झालो आणि माझा संपूर्ण संशय नाहीसा झाला. त्यानंतर मुनींना विनंती करून त्यांची आज्ञा घेऊन आणि त्यांच्या चरणी वारंवार मस्तक ठेवून मी मोठ्या हर्षाने या आश्रमात आलो. श्रीरामांच्या कृपेने दुर्लभ वर मिळाला. हे पक्षीराज, मला येथे निवास करीत 27 कल्पे झाली आहेत. मी येथे नित्य श्रीरामांचे गुणगान करीत असतो आणि चतुर पक्षी ते आदराने ऐकतात. श्री रघुनाथ जेव्हा जेव्हा अयोध्येमध्ये भक्तांच्या कल्याणासाठी मनुष्य शरीर धारण करतात तेव्हा तेव्हा मी श्रीरामांच्या नगरीत जाऊन राहतो आणि प्रभूंच्या शिशुलीला पाहून सुख मिळवतो. मग हे पक्षीराज, श्रीरामांच्या शिशुरूप हृदयामध्ये धारण करून मी आपल्या आश्रमात परत येतो. ज्या कारणामुळे मला कावळ्याचा देह मिळाला ती संपूर्ण कथा मी तुला सांगितली आहे. हे तात, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहे. अहाहा, रामभक्तीचा महिमा फार मोठा आहे. मला या काकशरीरामुळे श्रीरामांच्या चरणी प्रेम मिळाले म्हणून मला हे शरीर प्रिय आहे. या शरीरामुळे मला प्रभूंचे दर्शन घडले आणि माझे सर्व संशय नाहीसे झाले. मी हट्टाने भक्तीच्या पक्षावर अडून राहिलो त्यामुळे महर्षी लोमश यांनी मला शाप दिला, परंतु त्याचा परिणाम असा झाला, मुनींनाही दुर्लभ असलेले वरदान मला मिळाले. भक्तीचा प्रताप कसा असतो तो बघा. भक्तीचा असा महिमा जाणूनही जे लोक ती सोडून केवळ ज्ञानासाठी साधन करतात ते मूर्ख घरी कामधेनू असताना तिला सोडून दुधासाठी रुईचे झाड शोधत फिरतात. हे पक्षीराज, जे लोक श्रीहरींची भक्ती सोडून दुसऱ्या उपायांनी सुख मिळवू इच्छितात ते दुर्दैवी मूर्ख जहाजाविना पोहून जाऊन महासागर ओलांडून जाण्याची इच्छा बाळगतात. श्री शिव म्हणतात, हे भवानी, भुशुंडीचे बोलणे ऐकून गरुड आनंदाने कोमल शब्दात म्हणाला, हे प्रभू, तुमच्या प्रसादामुळे माझ्या मनातील संदेह, शोक, मोह आणि भ्रम यापैकी काहीही राहिले नाही. मी तुमच्या कृपेमुळे श्रीरामांचे पवित्र गुणसमूह ऐकले आणि शांती प्राप्त केली. हे प्रभू, आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारतो. हे कृपासागर, मला ती समजावून सांग. संत, मुनी, वेद आणि पुराणे असे म्हणतात की ज्ञानासमान दुर्लभ काहीही नाही. हे गोस्वामी, तेच ज्ञान मुनींनी तुम्हाला सांगितले आहे, परंतु तुम्ही भक्तीसारखा त्याला मान दिला नाही. हे कृपेचे धाम, हे प्रभू, ज्ञान आणि भक्ती यामध्ये किती सुंदर अंतर आहे ते मला सांगा. गरुडाचे बोलणे ऐकून सुज्ञ काकभुशुंडी यांना समाधान वाटले आणि आदराने त्यांनी म्हटले, भक्ती आणि ज्ञान यामध्ये काहीही फरक नाही. दोन्हीही संसारापासून उत्पन्न क्लेश हरण करतात. हे गरुडा, मुनीश्वर यात थोडेसे अंतर असल्याचे सांगतात. हे पक्षीश्रेष्ठा, ते लक्ष देऊन ऐक. हे हरिवाहना, ज्ञान, वैराग्य, योग, विज्ञान हे सर्व पुरुष आहेत. पुरुषाचा प्रताप सर्व तऱ्हेने प्रबळ असतो. अबला माया ही दुबळी व स्वभावताच अज्ञानी असते, परंतु जे वैराग्यवान
आणि धीरबुद्धीचे पुरुष आहेत तेच स्त्रीचा त्याग करू शकतात. कामी पुरुष करीत नाहीत. ते विषयांचे गुलाम असतात आणि श्री रघुनाथांच्या चरणांपासून विन्मुख असतात. हे ज्ञानाचे भांडार असलेले मुनीसुद्धा मृगनयना स्त्रीचा मुखचंद्र पाहून लाचार होतात. हे गरुडा, प्रत्यक्ष भगवान विष्णूंची मायाच स्त्रीरूपाने प्रकट झालेली आहे. आजच्यासाठी धन्यवाद.